पाहायला मिळतोय आणि फलंदाजी करत असताना आपण पाहू शकता बंटीस्फोड कुक्षी बोर्ली संघाला नक्कीच मी समालोचक कक्षामध्ये आमचे सहकारी समालोचक मनोज कर्वे सर यांना नक्कीच या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. वेलकम कर्वे सर. Yes, sir. Welcome. Thank you very much, Yogi. सचिन आणि निखिलची जोडी मैदानामध्ये दाखल. स्ट्रायकर फलंदाज आणि गोलंदाज आहे श्रीधर. डीजे थोडा आवाज प्लस कर प्लीज मनीष. लेफ्ट ऑफ द विकेट. पहिला चेंडू बदलत नाहीये, फक्त स्पर्श करायचं होतं, स्टिअर करायचं होतं. कृष्णा केणे पंच त्या ठिकाणी सांगत असताना इट्स वाईड आणि वाईडनेच या ठिकाणी धावफलक सुरू होतोय. बोर्ली संघाची धावसंख्या 1 ऑन द बोर्ड. नक्कीच इथे मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. भावेश मागे मॅन फ्रॉम कुक्से बंटीस्फोड कुक्षी बोर्ली संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. श्रीधर लेफ्ट आर्म ऑफ द विकेटने इथे मात्र डाव्या इष्टीवर चेंडूचे पैकी हुकचा फटका. शॉट फायनल केलेला उभे होते महेंद्र पारदी. नक्कीच उलट्या दिशेने जात असताना मात्र चेंडूला कलेक्शन करतायत. सिंगल धाव इथे मात्र पाहायला मिळाली आणि या ठिकाणी पारितोषिक येत आहे सन्माननीय जयवंत शेट विषय याचकडनं जर कोणत्या फलंदाजाने जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले तर तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाणार आहे. जागा भरून चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी, परंतु चेंडू वेगाने आला, बॉडी लाईन जवळ चॅनल मध्ये आला, त्या कारणाने स्ट्रोक क्रिएट झाला नाही मोठा जो हवा होता तसा. धावसंख्या इथे झाली आहे 1 वाईड आणि 1 बॅट मधून आलेली धाव. 2 धावा धावफलकावर. आम्हाला इथे सहकारी स्कोरर लाभलेत. अष्टपैलू कामगिरी करत असताना आमचे कॉमेंटेटर सचिन ठाकरे नाऊ ॲज अ स्कोरर. गोलंदाज श्रीधर आणि सामना करेल लेफ्ट हँड बॅट्समन निखिल. गुडघा टेकून स्वीप करायचं होतं, चेंडू जातोय डावीस्ती सोडून पुन्हा एकदा कृष्णा केणे सर रात्रीच्या जेवणानंतर एक्सरसाइज करत असताना समांतर रेषेत हात, वाईटचा इशारा. आणि म्हटलं जातं की तुम्ही जर नक्कीच नाईटच्या मध्ये जर नक्कीच कुठेतरी वर्क जास्त करत असाल तर नक्कीच आपल्या सेहतसाठी खूप चांगलं ठरतंय. आणि तेच इथे मात्र दृश्य आपल्याला कृष्णा केने सर यांच्याकडनं पाहायला मिळतंय. अजून या ठिकाणी मात्र पारितोषिक आलेलं आहे, परंतु नक्कीच आपण या चेंडूनंतर त्या पारितोषिकाचं नक्कीच अनाऊन्स करूया. श्रीधर पाहूया कमबॅक करतोय का. इथे मात्र खूपच वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. जागते राहू असं आव्हान इथे मात्र नक्कीच गोलंदाज देत असताना इथे मात्र पाहिलं तर सचिन ठाकरेसाठी पारितोषिक आलेलं आहे. सचिन ठाकरेंनी जर या मॅचमध्ये जर अर्धशतक झलकावलं तर टायगर शॉपच्या माध्यमातून सुंदर बॅट दिली जाईल आणि या स्पर्धेमध्ये बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्या खेळाडूचं नक्कीच नामांकन केलं जाईल त्यांच्यासाठी त्रिशूळ ठाकरे याचकडनं शूज देण्यात येणार आहेत. इथे मात्र नक्कीच पुन्हा एकदा वेगवान चेंडू पाहायला मिळतो. डाव्या स्टोर चेंडूची पैकी होती, परंतु नक्की शॉर्ट फाईन लेगला खूपच चांगला क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. सिंगल धाव पाहायला मिळाली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या इथे मात्र पुढे जात असताना बिनबाद 4. अजून एक इथे मात्र अनाऊन्स होत आहे मित्रांनो. PTC मध्ये अजून एक स्पर्धा आपण प्रकाश झोतामध्ये पाहणार आहोत, शिवशक्ती चषक 2020 आणि त्या स्पर्धेमध्ये बेस्ट कॉमेंटेटर ऑफ द इयर हा अवॉर्ड सुद्धा देण्यात येणार आहे. जयवंत शेट विषयकडनं सिक्सर हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि जर तुम्ही 6 चेंडूमध्ये जर 6 षटकार ठोकले तर तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज. फुलटॉस चेंडू होता, परंतु एक या ठिकाणी व्यवस्थित चेंडूला मिडल मात्र या ठिकाणी करता आलं नाही सचिनला. सिंगल धाव पाहायला मिळते आणि आता मात्र नक्कीच पहिल्या षटकामध्ये आपल्याला सिंगलच्या मदतीने हा धावफलक पुढे जात असताना आपण पाहू शकता 2 गडी बाद बिनबाद माफ करा 5 धावा. यानंतर मित्रांनो आपण पुढील सामना पाहणार आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असणार आहे जयदुर्गा आमने विरुद्ध जय अंबिका देवरुंगपाडा. दोन्ही संघाच्या संघटनेला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय. चार धावा धावफलकावरती पाहतो आपण. 5 माफ करा 5 रन्स. हो हो स्टंप फ्लेकस देअर फ्लॅश स्टंप्स अँड बेल्स ऑल्सो फलंदाज बाद. Yes,
आहे त्या सापे गावाची एसके ट्रॉफी मानाची आहे त्या सापे पुन्हा डाऊन झाला होता फलंदाज बॅटच्या आतल्या कडला स्पर्श करून एसटीला धडकला आणि एक दिवाळी साजरी झाली. लहान बच्चू कंपनी पाहते संध्याकाळपासून की स्टंप चमकतायत, फ्लॅश होत आहेत, फ्लिक्स होत आहेत त्या ठिकाणी मैदानामध्ये. चांगली संकल्पना पाहतो आपण एस के ट्रॉफीच्या माध्यमातून. एक दर्शनीय स्पर्धा इथे पाहायला मिळते. पहिला धक्का जो हवाता लागला, आता मात्र इथे विश्वास निर्माण झाला गोलंदाजांमध्ये. जे गोलंदाजी करतोय संघ या ठिकाणी पाहतो आपण जांभूलपाडा किरण स्पोर्ट्स. आशेची किरणं त्यांची जागी झाली मैदानामध्ये. 5 धावा 1 गडी बाद. नक्कीच स्पर्धेचा पहिलाच दिवस आहे आणि नक्कीच या स्पर्धेवर अगदी शुभेच्छांचा वर्षाव कार्यसर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. भादाना गावातील एक उत्कृष्ट क्रिकेटर, एक जबरदस्त ऑलराऊंडर मिस्टर विजय गीते याचकडनं या स्पर्धेला आणि कॉमेंट्री पॅनलसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद विजू, तुझं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. आतापर्यंत खूपच चांगला षटक इथे मात्र सिद्धर पारदीकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा खोलवटाचा चेंडू होता. निलेश देसले आले 3ऱ्या क्रमांकावर. वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर फ्रॉम बंटीस्पर कुक्से बोरिवली. शेवटचा चेंडू होता. शेवटच्या चेंडूवर इथे मात्र सिंगल धाव पूर्ण करतोय आणि आता सिंगलच्या मतीने मात्र दुसऱ्या षटकामध्ये आपल्याकडे स्ट्राईक असेल आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होताना 1 गडी गमावला बंटीस्पर कुक्से बोरिवली संघाने आणि फक्त धावफलकावर 6 धावा आपल्याला पाहायला मिळतोय. तर पहिल्या षटक पाहिलं तर नक्कीच कुठेतरी वर्चस्व आपल्याला जांभूलपाडा संघाचं या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच गोलंदाजा तोफखाना म्हणजे जांभूलपाडा असं ओळखलं जातं. जसं श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा संघ सुद्धा टॉप 1ला आहे PTC मध्ये. तशीच कामगिरी जणू काय होऊ लागली या सामन्यामध्ये. आपण पाहतोय की हवी टटे डॉमिनेट करतोय फलंदाजांना या ठिकाणी संघ किरण स्पोर्ट जांभूलपाडा. जे गोलंदाज पूर्णपणे तेज तुफान मारा करतायत आणि सिद्धने दाखवून दिलं. पूर्णपणे खोलट टप्प्याचे चेंडू हाताळले, कुठल्या प्रकारची जागा दिली नाही. एक फटका जो मोठा येऊ शकत होता पण तो फटका सुद्धा क्रिएट झाला नाही. बॅटची आतली कड लागली आणि फलंदाज निखिल प्ले डाऊन होऊन क्लीन बोर्ड झाला होता. एक सुरेख षटक हाताळण्याचा एक मानस ठेवून सिद्धर उतरला. त्यानंतरचे पुढचे षटक कसे असतील आपल्याला पाहायचं. करण त्यासाठी सज्ज झालाय मैदानामध्ये दुसऱ्या षटकासाठी. हो, कुठेतरी धावांची गती इथे मात्र वाढवणे गरजेचं आहे. कारण आपण फ्लड लाईटमध्ये हा सामना केला, तुम्हाला नक्कीच 4 षटकांचा सामना असेल तर किमान 40 धावा स्कोर कार्डवर असणं गरजेचं आहे. तुम्ही नक्कीच जर प्रकाश चतुर्थमध्ये सामने खेळत असाल तर 10ची 10 सरासरी ही चांगली म्हटली जाते आणि त्यासाठी तुम्हाला नक्कीच या ठिकाणी धावांची गती मात्र या दुसऱ्या षटकामध्ये वाढवावं लागेल आणि तोच प्रयत्न इथे मात्र असेल निलेश आणि सचिनचं. कारण सर्वाधिक अनुभवी जोडी आता मात्र बंटीस्पर कुक्से बोरिवली संघाची आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते. चांगला फटका यावेळेला पाहतो आपण. क्रिएट करण्याचा प्रयत्न, पण तो स्वतःच्या फलंदाजीमध्ये गोलंदाज पोहोचला होता. फेकी सुद्धा केली. एकाच वेळेला ट्रॅक अँड फील्ड इव्हेंट पाहायला मिळते मैदानामध्ये. एकाच ॲक्शनमध्ये धावत जाणं, बॉडी बॅलन्स राखणं नक्कीच चांगला गोलंदाजाचा नमुना पेश करतो या ठिकाणी करण. पहिला चेंडू ज्याने हाताळला आणि असं वाटू लागलं की सिद्धरच्या पावला ते पाऊल ठेवून करण सुद्धा हा मोमेंटम राखून ठेवेल आपल्या जांभूलपाडा संघासाठी. हो नक्कीच आहे. कारण सुरुवात चांगली असेल तर अंत सुद्धा नक्कीच चांगला होत असतो असं नेहमीच म्हटलं जातो. या परंतु पाहूया धडाकेबाज फलंदाज अजूनही खेळपट्टीवर आहे. हरिभक्त परायण सचिन ठाकरे. विस्फोटक फलंदाजी करणं त्याचं वैशिष्ट्य आहे आणि पाहूया या मॅचमध्ये कशा प्रकारची फलंदाजी साकारतोय. फुलटा चेंडू होता नक्कीच ऑन साईडला पाहतो. या ठिकाणी चेंडू जातोय जमिनीच्या सहाय्याने डीप मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्रक्षक दूर वन येतात सिंगल धाव. म्हणजे आतापर्यंत फलंदाजाने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केले परंतु गोलंदाज मध्ये तशा प्रकारची चेंडूची लेंथ टाकत नाही. असं वाटते कॉईन ठेवल्या कार्यसर खेळपट्टीवर आणि त्या कॉईननुसार किरण स्पोर्ट जांभूलपाडा संघाचे गोलंदाजी करतायत. नक्कीच असंच वाटू लागलं की एखादा ते त्या ठिकाणी निशाणी ठेवली की काय. असं म्हटलं तर योगेश सर की ज्यांच्याशी तुम्हाला युद्ध लढायचं आहे त्यांचा तुम्हाला पूर्णपणे परिचय असावा. हा एक युद्धाचा किंवा लढाईचा नियम आहे आणि अभ्यास करून हा संघ उतरला जांभूलपाडा संघ. त्यांना माहिती आहे की फलंदाजा कुठे थांबून ठेवायचं. तशीच कोणाची इथे होऊ लागले मैदानामध्ये पण ते जकडून ठेवलंय. हा चेंडू होता थोडासा शॉर्ट ऑफ गुड लेंथ. चेंडू बॅटची कड घेऊन जातोय. डीप थर्ड मॅचच्या दिशेने कव्हरिंग झालं. टाळ्यांची दाद मिळते फक्त एका सिंगलवरतीच. इथे फलंदाज सचिनला रोखण्यात आलं. जबरदस्त ब्रिलियंट फिल्डिंग त्या ठिकाणी पेश करतोय. फिल्डर आहे त्या ठिकाणी दिनेश गुड फिल्डिंग. नक्कीच कार्यसर तुम्ही इथे मात्र सरावाचा या ठिकाणी उल्लेख केला, अभ्यासाचा उल्लेख केला आणि मी तर म्हणेन याचं सर्व श्रेय जे यूट्यूबची वाहिनी आहे
त्या वारीला मी नक्कीच क्रेडिट देईन. ज्यावेळी नक्कीच एखादा संघाचा कधी कधी सामना असतो त्यावेळी तो संघ आपल्या स्पर्धेमध्ये संघासमोर कोणता संघ आहे त्या संघाच्या खेळाडूंचा पूर्णपणे अभ्यास केला जातो. या कोणत्या फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतोय, कसा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, या सर्व गोष्टींचा आता मात्र यूट्यूबच्या माध्यमातून विचार केला जातोय. आणि इथे मात्र अजून एक खराब चेंडू पाहायला मिळाला. पंचांचा वाईटचा इशारा. धावा येणं गरजेचं आहे आणि त्या धावा आता मात्र आपल्याला वाईटच्या रूपाने पाहायला मिळत आहेत. मला समीर सर सांगतात योगेश सर की स्कोरिंग बघा, आतापर्यंत स्कोरिंगमध्ये 3 वाईड आल्यात. एकाही गाड्यामध्ये ब्लॉकमध्ये 2 धाव दिसत नाहीयेत. दोन्ही काय एखादा मतदान केंद्रामध्ये बसले समीर सर आणि काउंटिंग करतात वोटिंगची. फक्त एक रेश ओढतात उभे, व्हर्टिकल लाईन ओढतात. यावेळेला चांगला फटका आहे. या ठिकाणी दुसरी धाव येईल की नाही शक्यता कमी आहे. काय फिल्डिंग आहे, काय कव्हरिंग आहे सर. गोलंदाजाला जबरदस्त बॅकिंग मिळते. जसं एखाद्या गायकाला वादकाची साथ लाभते तशी या ठिकाणी गोलंदाजाला फिल्डची साथ लाभते. आणि कुठेतरी आपल्याला बोगस वटिंग सुद्धा नक्कीच या स्कोअर कार्ड पाहायला मिळते. या 3 स्क्वेअर चेंडू नक्कीच धावांचा वेग येणे नक्कीच गरजेचं आहे. कारण बट्टी स्पोर्ट कुक्षीपूर्वी संघ म्हटलं तर नक्कीच अनेक वर्षापासून क्रिकेटचा हा खेळ खेळतोय. आणि या सत्रामध्ये सुदाम स्पोर्ट भादाणे चषकामध्ये या संघाची उल्लेखनीय कामगिरी राहिली होती. तृतीय क्रमांकाचा पारितोषिक मात्र या संघाने या सत्रामध्ये पटकावलं. आणि इथे मात्र का वेग चेंडूमध्ये पाहायला मिळतोय. जणू काय बंदुकीतून ज्याप्रमाणे वेगाने गोळी निघते या त्या वेगाने इथे मात्र करणच्या हातातून हा चेंडू निघला असावा. काय वेग पाहायला मिळतोय. खूपच चांगली गोलंदाजी. सुपर काय व्हेरिएशन्स आहे. आणि तुम्हाला चांगला गोलंदाज घडायचा असेल तर तुमच्याकडे व्हेरिएशन्स फार महत्वाचे आहे. नुसतं वेगावरती जोर देऊ नका. तुमच्याकडे स्लोअर 1, फास्टर 1, फ्लिकर 1, फुल टॉस, यॉर्कर सर्व ब्रह्मास्त्र वापरणं फार महत्वाचं असते. इथे करत असताना गोलंदाज करण दाखवून देतोय. हा चांगला फटका लॉफ केलाय. गुडघा टेकून चेंडू जातोय. 1 बाउन्स लॉंग ऑफच्या दिसणे 4 धावांसाठी गोड स्ट्रोक. माझे कवीरा माऊलीचा दर्शन घडवाल का. काय गडीचे काय फटका इथे मात्र पाहायला मिळतो. या अगदी गॅपमध्ये फटका पाहायला मिळतो. लॉंग ऑफला आणि लॉंग ऑफला केलेले उभे होते परंतु निकित या ठिकाणी गोलंदाजाच्या डोक्यावरने ते स्ट्रोक पाहायला आपल्याला निलेशच्या बॅटमधनं. आता मात्र निलेश सांगते की आता भरपूर झाली रणबंदी. आता मात्र हे खेळ मात्र या ठिकाणी जास्त वेळ चालणार नाही. काहीतरी धावा जोडावं लागतील आणि शेवटच्या चेंडूवर इथे मात्र आपल्याला चौकार पाहायला आपल्याला. आणि एकीचा हल्दी समारंभाचं या ठिकाणी दर्शन घडवल्यानंतर आमचे एक्सपर्ट स्कोरर नितीन मागे नक्कीच आलेले आहेत. या नितीन तुमचं सुद्धा समोर कक्षामध्ये हार्दिक स्वागत आहे. तर 2 षटकांचा खेळ इथं मात्र समाप्त झाला. एकूण धावसंख्या आपण पाहू शकता 1 गडी बाद 15 धावा. अजून 2 षटकांचा आपण खेळ पाहणार आहोत. यानंतर दोन्ही संघांना सज्ज राहायचं आहे. जयदुर्ग आमणे विरुद्ध जय अंबिका देवरुंगपाडा. 7.50चा वेग आहे या ठिकाणी धावगतीवरती. हा वेग वाढवावा लागेल. पण असं वाटू लागलं की सचिन ठाकरे मैदानामध्ये आहे, निलेश आहे त्या ठिकाणी देसले जे चांगले पार्टनरशिप रचतायत. निखिल लगेचच बाद झाला होता. त्यानंतर पूर्णपणे संघाचं सुकाणू आपल्या खांद्यात वाहून चालेत दोन्ही फलंदाज सचिन आणि निलेश. ज्यावरती पूर्णपणे दारोमदार आहे आपल्या संघाचं. जो संघ बोरिवली संघ इथे प्रथमतः फलंदाजी करतोय किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा विरुद्ध, तो संघ नक्कीच समाधानकारक स्कोर डिमांड करेल असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. कारण आता चेंडू हा नीटसा दिसू लागलाय फलंदाजांना. आता स्ट्राईकला आहे फलंदाज आपण पाहू शकता त्या ठिकाणी सचिन ठाकरे. सचिन ऑन स्ट्राईक. गोलंदाज सचिन. सचिन टू सचिन. बॅटची कड व्ही मध्ये हॅमर्ड करायचं होतं पण तो चेंडू ऑफस्टिकच्या लगत होता. थोडासा स्विंग झाला त्या कारणास्तव मिडलिंग होत नाहीये. आणि बघा लगेचच सगळं गेट टुगेदर करतायत. पण तो इतकं गेट टुगेदर करू नका. आमचं वेळ वाचवा हे महत्वाचं आहे. चांगली बॉलिंग. एकाही गोलंदाजांनी खराब बॉलिंग केली नाही सर. तिन्ही पण गोलंदाज दाखवून देत आहेत या ठिकाणी की आम्ही उत्कृष्ट गोलंदाजी असलेला संघ आहे. म्हणजे आमचं नाव आहे जांभूळपाडा. नक्कीच. आणि श्याम पारधी यांचं कुठेतरी आज संघ मन जिंकताना या स्पर्धेमध्ये कारण खूपच चांगलं कार्य करतायत. बागपडला जाऊन पंच करायचं होतं. काय चेंडूची लेंथ इथे मात्र पाहायला मिळते सचिन म्हात्रेकडनं. डॉट डिलिव्हरी इथे मात्र पाहायला आपल्याला. तर इथे पारितोषिक आलेलं आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूंसाठी हा पारितोषिक असेल. जय भोलेनाथ सरोलीपाडा संघाचे पॅकर सन्माननीय समीरजी पवार याचकडनं 3 षटकार साठी 3,000 रुपये आणि 4 षटकार जर तुम्ही नक्कीच बॅक टू बॅक ठोकले तर 10,000 रुपयाचं कॅश प्राइज.
परंतु या ठिकाणी डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते या कुठेतरी स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये निलेश देसले. नक्कीच आपण तसंच पाहू शकता की निलेश आतापर्यंत 7 धावांती खेळतोय आणि सचिन 5 धावांती. फक्त सिंगलने चाललंय. एक चौकार वगळता फक्त सिंगल, डबल नाही, ट्रिपल नाहीये. 1 2 का 4 अशीच गेम चालू आहे. एक तर सिंगल किंवा चौकार. षटकाराची ती उणीव भासते. कधी येणार षटकार तो प्रयत्न केला जातोय पण तो चेंडू हवेत आहे. फक्त शॉर्ट्स केलेला पंचांच्या जवळ. त्या ठिकाणी शानू कुरशी सर आहेत. पाहत असताना दुसरी धाव घेण्याचा नाद फसतोय का नाही. सुरक्षित आपल्या घरात पोहोचतोय त्या ठिकाणी निलेश. फक्त सिंगल समाधान. सिंगल पूर्ण कॉमेंट्री बॉक्स मध्ये सिंगल आणि आमचे समीर सुद्धा या ठिकाणी लिहितात सिंगल. धावसंख्या इथे झाली आहे ती म्हणजे 17 ऑन द बोर्ड. पण की जर 17 धावसंख्या आपण पाहिले तर क्रिकेटच्या खेळामध्ये अनेक असे खेळाडू आहेत की अनलकी म्हणतात. परंतु पाहूया या ठिकाणी कोणत्या संघाला खतरा होतोय का. सचिन पुन्हा एकदा ऑर्धो विकेटने. इथे मात्र पुन्हा एकदा खूपच चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते. या धडाकेबाज फलंदाज या मॅच मध्ये कुठेतरी स्ट्रगल करतोय. आतापर्यंत आपण जर विचार केला तर सचिन 6 चेंडूला सामोरा गेला आणि त्याच्या बॅट मध्ये फक्त आपल्याला 5 धावा पाहायला मिळत आहेत. आणि निलेशचा आपण जर विचार केला तर 8 चेंडूला सामोरा गेला, त्यामध्ये एक चौकार पाहिला आणि 8 धावांत इथे मात्र आतापर्यंत योगदान देतोय. आणि इथे मात्र बॅटला किस करून चेंडू जातो या एसटी रक्षकाच्या हातामध्ये. धडाकेबाज फलंदाज माघारी परतताना फ्लॉप शो पाहायला आपल्याला. दुसरा धक्का बंटी स्पोर्ट कुक्षेपूर्वी संघाला. फलंदाज बाद. अभिमान वाटे मनाला सामने सापे या धावाला सामने सापे या धावाला सामने सापे या धावाला ज्ञानेश्वर मार्गे दादा यो आयोजन करतो स्पर्धेला आयोजन करतो स्पर्धेला आयोजन करतो स्पर्धेला. थँक्यू डीजे. आज मनीषने सुद्धा नक्कीच सर्वांची मन जिंकली आहे. खूपच सुंदर वॉइस डीजे मनीष कडून नक्कीच आपल्याला ऐकायला मिळतोय. तर एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 17 धावा आणि मी म्हटलं ते कोणत्या संघाला खतरा होतोय आणि तो खतरा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय बंटी स्पोर्ट कुक्षेपूर्वी संघाला. ही जोडी पाहू शकता आपण स्क्रीनवर. सर्वाधिक सफल फलंदाज या सत्रामधील पीटीसी मधील ब्रेंडम मॅकलन ऑफ जांभूलपाडा अजय पारधी आणि त्यांच्या समेत पाहू शकता आपण सागर कासार. नक्कीच स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पहिलाच दिवस आणि आज प्रेक्षकाने चांगला प्रतिसाद दिला या स्पर्धेसाठी. अजूनही आपण पाहिलं तर हजाराच्या संख्येने प्रेक्षक या स्पर्धेचं या सामन्याचा आनंद घेत आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. प्रथमतः परग्या टेनिस क्रिकेटमध्ये या सत्रामध्ये आपल्याला प्रकाश झोतामध्ये ही स्पर्धा पाहायला मिळते आणि खूपच चांगलं या स्पर्धेचं आयोजन SK स्पोर्ट्स सापे संघाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर मागे असतील, मेघनाथजी शास्त्री, सत्यवानजी मागे, संतोषजी सुतार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळते. नाही दत्ता सुतार तुमचं सुद्धा नक्कीच चांगलं योगदान आहे. तुम्हाला आम्ही विसरणार नाही. निलेश पाटील परंतु या सत्रात कोच कुठेतरी नक्कीच संघाकडे कमी लक्ष देत आहेत. कारण नक्कीच आपण जर सापे SK सापे संघाचा परफॉर्मन्स पाहिला तर पूर्णपणे खालावलेला आहे. थोडंसं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. तिसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात करतोय गोलंदाज जयेश आणि काय बंटीची चतुराई पाहिली असेल आपण. चेंडू ज्यावेळी कंडिशन केलं नक्कीच कुठेतरी मागे चेंडू शोधण्याचा प्रयत्न केला. पंचाचा 1/4 होता इशारा. असं वाटतं की जी सीमारेषा आहे ती कुठेतरी लक्ष्मण रेषा पाहायला मिळते आणि नक्कीच कुक्षेपूर्वी संघाच्या खेळाडूंनी सांगितलं की तुम्ही जरी लक्ष्मण रेषा क्रॉस केली तर माझं तुम्हाला दंडित केलं जाईल या स्पर्धेमध्ये. सुमार दर्जाची फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. बागपडा जाऊन पंच करतो या ठिकाणी. चेंडू गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत डीप वन गुरुनाथ. चांगलीपैकी पाहायला मिळते. या 2 धावा इथे मात्र अतिशय वेगाने पूर्ण केल्या आणि 2 धावने आता मात्र कासवच्या गतीने धावसंख्या पुढे हलूच सरकताना 2 गडी बाद 19 धावा. फक्त एक चौकार आतापर्यंत या इनिंग मध्ये आलाय आणि डॉट सिंगल असंच पाहायला मिळतंय. दुसऱ्या गड्यासाठी विकेटची पार्टनरशिप 12 धावांची झाली होती. पहिला गडी 5 धावांनी बाद झालेला. 5 धावसंख्या असताना
द विकेट हा बॅकफुटला जाऊन हॅमंड करायचा प्रयत्न होता, फोर्सिंग स्ट्रोक. तो चेंडू जातो अलॉंग द कार्पेट आणि थोडंसं चाचपडतात त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, परंतु नुकसान नाहीये. सिंगल फक्त या ठिकाणी प्राप्त होते फलंदाज निलेशला. धावसंख्या एकने पुढे सरकली आहे, ती म्हणजे झाली 20 रन्स ऑन द बोर्ड. आणि शेवटचं षटक सर सुरू आहे. पूर्णपणे बांधून ठेवले, डांबून ठेवले, जखडून ठेवले किरणस्फोट जांभूळपाडा संघाने या ठिकाणी बोरिवलीच्या फलंदाजांना. हो, नक्कीच अतिशय जबरदस्त गोलंदाजी इथे मात्र पाहायला आपल्याला. आणि त्यानंतर अजून एक परफ्यूम डिलिव्हरी, काय गोलंदाजी पाहायला मिळते. आणि मी कौतुक करेन किरणस्फोट जांभूळपाडा संघाचं, कारण 2 लेजंड खेळाडू या संघामध्ये नसताना सुद्धा या संघाने चांगली कामगिरी केली आहे. आपण पाहू शकता श्याम पाटील टॉस बॉक्समध्ये बसून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, तर गुरुनाथ फिरांगणे व्यासपीठावर बसून या सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि त्या 2 खेळाडूच्या अनुपस्थितीमध्ये हा संघ खूपच चांगली कामगिरी करतो. या म्हणजे कोणत्या प्रकारची उणीव या 2 खेळाडूची मात्र भासती नाही. इथे मात्र फुलटा चेंडू आहे, खूपच चांगला फटका. चेंडू अतिशय वेगाने निघून जातो. या डीप एजच्या कव्हर सीमेरीच्या पलीकडे संजीवनी निर्माण करणारा हा संघर्षमय 1 बाउन्स चौकार. आकाशच्या बॅटमधून हा चौकार बघितला. देर आहे लेकिन दुरुस्त आहे. ही नेट 4 आला, 4थ्या क्रमांकावरती आला आणि फक्त एक डॉट खेळल्यानंतर चौकार लगावला. या इनिंगमधला सर फक्त दुसरा चौकार आहे. टेनिस क्रिकेटमध्ये आपण 4 षटकांमध्ये 40 चौकार सुद्धा बघितलेले आहेत, परंतु या ठिकाणी आत्ता कुठे दुसरा चौकार येतोय. तो चेंडू आता फार कमी शिल्लक आहेत. धावा इथे झालेल्या फक्त अवघ्या 24. अजून फायटिंग स्कोअर नाही आहे, परंतु मगाशीच म्हणाल नितीन मागे सर की ह्या खेळपद्धती कुठली धावसंख्या विजयाची गॅरंटी देणार नाहीये. ती 20 असली तरी तुम्ही जिंकू शकता, ती 100 असली तरी तुम्ही हरू शकता, अशी खेळपट्टी आहे सापेगावची. हो, नक्कीच सरडा बदलणारी खेळपट्टी आपण नक्कीच त्या ठिकाणी अनुभवतोय. परंतु या ठिकाणी फटका नक्कीच आपण चांगला म्हणू शकणार नाही, कारण नक्कीच डीपने खेळाडू अतिशय वेगाने, त्यात संधी असेल धावचित करण्याची. आणि इथे मात्र शेवटच्या चेंडूवर अजून एक विकेट्स गमावत असताना जांभूळपाडा संघ, माफ करा बंटीस्फोट कुकचे बोरली संघ. आणि या ठिकाणी पहिल्या डावाचा खेळ मात्र समाप्त झालाय. फक्त 25 धावा जोडल्या इथे मात्र बंटीस्फोट कुकचे बोरली संघाने. 26 धावांचं माफक आव्हान असेल किरणस्फोट जांभूळपाडा संघासमोर. तर या धावांचा कचऱ्याने पाठला केला जाईल. तत्पुरती आपण जाऊया दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याच्या नाणेफेकीकडे. जय अंबिका देवरुंगपाडा विरुद्ध जय दुर्गा आमणे. टॉससाठी विनंती करतोय माजी सरपंच कुकसेगावचे श्याम पारधी साहेबांना. आपण टॉक्स बॉक्समध्ये यायचं आहे. त्या ठिकाणी असतील समीर सर फॉर द टॉस. खूप कमी स्कोरिंगची मॅच इथे आहे. धावांची क्वांटिटी कमी आहे, परंतु क्वालिटी फार छान वाटली, ती म्हणजे गोलंदाजांची. जणू का असं वाटतं की हा सामना गोलंदाजांसाठी आहे की काय. तर या ठिकाणी जयवंत शेठ विषय सरपंच वासीन आपल्याला विनंती करतोय. त्याचबरोबर समीर पवार साहेब कल्याणगावचे, कल्याण शहरातील, आपल्याला देखील विनंती असेल या आमच्या टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ असते या पुढील होणाऱ्या सामन्याची नाणेफेकी केली जाईल. खेळणारे संघ आहेत आमणे विरुद्ध देवरुंगपाडा. या 2 संघादरम्यान दुसऱ्या फेरीमधील ही लढत होणार आहे. त्याचबरोबर श्याम पारधी साहेब देखील आम्हाला जॉईंट आहेत. तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. दोन्ही संघाने एक मॅच जिंकल्यानंतर या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम टिकवण्यासाठी या दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरलेले हे 2 संघ मान्यवरांना कॉईन सुपूर्द करतोय. टॉस केला जाईल. दोन्ही कर्णधारांना नाण्याची माहिती जरूर आहे. फिल्डिंग सजून घ्या. फिल्डिंग एस के स्पोर्ट्स आपल्याचं कॉल देवरुंगपाडा संघाच्या संघनायकाने दिलं होतं, परंतु नाणेफेकीचा कौल हा आमने संघाच्या बाजूने लागलाय. मान्यवरांना विनंती असेल पुन्हा एकदा आमच्या व्यासपीठावरती जा. आमच्या मंचाची शोभा आपण वाढवायची आहे.
त्या ठिकाणी आमने संघाचे संघनायक पहिला सामना अतिशय दर्जेदार उल्लेखनीय कामगिरी तुमच्या संघाच्या वतीने झाली होती. तर ह्या मॅचमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये पात्र ठरलेला संघ तुमच्या संघासमोर खेळतोय तेरुंगपाडा. काय निर्णय असेल 4 षटकांमध्ये? मिड नाईट आहे, मध्यरात्र आहे, थंड वातावरण आहे, तर काय निर्णय असेल तुमचा 4 षटकांमध्ये? फिल्डिंग, क्षेत्ररक्षण करण्याचा, थोडंसं चेसिंग करणं डिफिकल्ट होतं, आपण सातत्याने बघत असतो मिड नाईटला. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 45 ते 50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. जिथंच खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या संघाला. तर या ठिकाणी टॉस इम्पॉर्टंट होता कारण सेकंड राऊंडची ही मॅच आहे. समोर संघ आमनेपाडा पहिली मॅच अतिशय चांगली जिंकली होती दळपाडा संघाविरोधात. तर तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. बरोबर, तुमच्या मनाच्या विरोधात तुम्हाला जावं लागणार आहे. तर एखादं टार्गेट सेट असेल मनामध्ये की जास्तीत जास्त टार्गेट उभं करून समोरच्या संघाला आपण प्रेशराईज करू? जास्तीत जास्त धावाचा प्रयत्न करू. मागच्या मॅचमध्ये ऋतिकनं चांगला परफॉर्मन्स केला होता, प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता. ह्या मॅचमध्ये कोणत्या खेळाडूकडनं तुम्हाला जास्त अपेक्षा असतील आणि पॉवर प्लेमध्ये कोणते असे फलंदाज असतील की ते जास्तीत जास्त धावा तुमच्या संघासाठी जोडतील? ऋतिक आहे, मनोज, संजय त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे. खूप खूप शुभेच्छा. तर टॉस या ठिकाणी झालेला आहे. आमनेपाडा संघाचा संघनायक टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारतोय. तर जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये सज्ज आहेत योगेश पाटील अँड मनोज कारवे सर. येस, थँक्यू समीर सर. धावांचा पाठलाग करायचा आहे 26. आस्किंग रन रेट आहे 6.50. किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाला जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. त्यासाठी ओपनिंग बॅट्समन मैदानामध्ये दाखल. जितेश आणि करण अशी जोडी. गोलंदाज राजू ऑन बॉलिंग मार्क. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना. श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापेच्या वतीने समसमान शुभेच्छा. पंच कृष्णा केणे आणि शानू कुरेशी सर. ओर द विकेट पहिला चेंडू उचलण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग स्ट्रोक. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय. स्वतः गोलंदाज कॉट अँड बॉल. इट्स अनबिलिव्हेबल. व्हॉट हॅपन्ड देयर. फलंदाज बाद. व्हॉट अ स्टार्ट. पाहुण्यांचा सन्मान केलं या सत्यवन मागे दादानी, सत्यवन मागे दादानी, सत्यवन मागे दादानी. मेघनाथ शास्त्री योगी सर धावा उभ्या केल्या 25 आणि त्या डिफेंड करण्यासाठी पहिल्या चेंडूतीच पहिला गडी गारद केलाय. काय स्टार्ट करतो या ठिकाणी. ईट का जबा पत्थर से. नाही, मी तर म्हणेन अशाच प्रकारची सुरुवात होणं गरजेचं आहे. तुम्हाला अशाच प्रकारचे विकेट्स प्राप्त करावं लागतील. तुम्हाला नक्की डॉट चेंडूची सांगता करावं लागेल, चांगला चेंडूची फिकी करावं लागेल. कारण तुम्हाला 25 धावाचं इथे मात्र फक्त संरक्षण करायचं आहे. आणि या ठिकाणी जांभूळपाडा गावचे रुपेश पारदी याचकडनं एस के ट्रॉफीला आणि कॉमेंट्री पॅनलसाठी हार्दिक शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद रुपेश पारदी, तुमचंसुद्धा खूप खूप स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे मात्र नेमकीचा थोडासा उचली देणार चेंडू पाहायला म्हणतो या करण फिरांगणे. इथं मात्र चेंडूला फेसिंग करतायत. चेंडू जाऊन नक्कीच मिडॉनला ज्यावेळी क्षेत्रक्षी जाऊन उचलतायत तत्पुरती इथे मात्र फलंदाज करण आपलं स्वतःचं अकाउंट ओपन करतोय आणि संघाचं सुद्धा या ठिकाणी खातं उघडत असताना संख्या पाहू शकता आपण. एक गडी बाद एक धाव पाहायला म्हणतो या नवीन फलंदाज खिलपट्टीवर श्रीधर पारदी. लेफ्ट हँड रायटी आता मात्र खिलपट्टीवर आपल्याला कॉम्बिनेशन पाहायला मिळेल. आणि श्रीधरला ज्या ज्यावेळी स्पर्धेमध्ये नक्कीचा संधी मिळाली आहे त्या त्यावेळी निकेश श्रीधर नाही आपल्या संधीचं सोनं केलं आहे. आणि राजू ठाकरेने जर निकेच विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर सापेगावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सत्यवान मागे याचकडे 500 रुपयाचं कॅश प्राईज. ओ नो, काय डिलिव्हरी पाहायला मिळते. इथे मात्र तिन्ही एष्ट्या खुल्ल्या ठेवल्या श्रीधरने आणि मात्र गोलंदाज राजू ठाकरे चोरी करून जातो. या लागणारा दुसरा झटका किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाला. फलंदाज बाद. असं स्वप्नातही वाटलं नसेल फलंदाजी करणारा किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाला की आमचे 2 गडी एका धावती बाद होतील. काय दाखवून दिलं गोलंदाज राजूने. राजू ठाकरे, बिकॉज ठाकरे इज नॉट जस्ट अ नेम, इट्स अ ब्रँड.
असं म्हटलं जातं आणि दाखवून देतोय ठाकरेचं वादळ आलंय. जसं महाराष्ट्रामध्ये तसं या मैदानात सुद्धा आलंय. जबरदस्त गोलंदाजी, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम राजू. 2 गडी बाद 1 धाव आणि आता हा सामना चुरशीचा होईल याबद्दल शंका नाही. हो नक्कीच महाराष्ट्रामध्ये ठाकरे सरकार पाहायला मिळते आणि इथे मात्र जर तुम्हाला या ठिकाणी जर नक्कीच सरकार स्थापन करायचे असेल तर तुम्हाला अशाच प्रकारचे विकेट्स इथे मात्र बाद करावं लागतील. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. या फलंदाज थोडेसे नक्कीच हडबड झाले होते त्या ठिकाणी, परंतु एसटी रक्षक निलेश देसले अतिशय वेगाने चेंडूवर जात आहेत. परंतु नक्कीच या 2 विकेट नंतर नक्कीच कुठेतरी या ठिकाणी एक संजीवनी निर्माण झाली असेल बंटीस्फोट कुक्षीपूर्वी संघाच्या खेळाडूंमध्ये. कारण तुम्हाला नक्कीच इथूनही संधी निर्माण होऊ शकते की तुम्ही या धावांचा संरक्षण करू शकता. फक्त तुमच्याकडे जिद्द असणे गरजेचं आहे. तुम्ही जर प्रयत्न केले तर नक्कीच प्रयत्नामध्ये तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होऊ शकतो. नक्कीच म्हटलं जातं, नितीनजी मागे नेहमी म्हणत असतात की प्रयत्नांची परमेश्वर सर, केल्यानं होत आहे रे, आधी केलेच पाहिजे, ते तुम्हाला करावं लागेल मैदानामध्ये. राजूचा हा चेंडू खराब होता. स्विंग ऑफ द ब्लेड, षटकार, व्हॉट अ स्ट्रोक, इट्स अ बिग. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान थँक्यू. तुम्हाला नक्कीच जर 25 धावांचं संरक्षण करत असेल आणि जर तुम्ही जर अशा प्रकारे डाब्या चेंडूची फेकी जर केली तर मात्र तुम्हाला ही स्पर्धा या ठिकाणी सोडावं लागेल. आणि मी श्याम पारदे नक्कीच त्या ठिकाणी पाहतो. या ज्यावेळी केरळ जांभळपाडा संघ गोलंदाजी करत होता त्यावेळी आपण पाहिले तर टॉस बॉक्समध्ये नक्कीच या स्पर्धेचा आनंद लुटत होते आणि आता मात्र थेट जाऊन खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवत आहेत. ही रणनीती काय आहे नक्कीच समजण्याच्या पलीकडे पाहायला मिळते. इसका मतलब सर, अच्छे सा चाय बना रहे थे, चाय पीने के लिए नीता अंबानी से अच्छा सा 3 लाख का कप लेके आए, लेकिन जब चाय बनी तो कप ही टूट गया. का मोमेंटम मिळालं होतं राजू ठाकरेला आणि खराब चेंडू दिला. त्याचा अचूक समाचार घेतला फलंदाजाने, षटकार लगावला आणि जे मनसुबे जे उंचावले होते या ठिकाणी जांभूळपाडा संघाच्या विरुद्ध खेळणाऱ्या बोरी संघाचे ते मनसुबेवरती पूर्णपणे पाणी फेडलं या ठिकाणी फलंदाजाने षटकार लगावून. हो नक्कीच जे कुठे राजू ठाकरेने कमावलं होतं ते मात्र षटकाराने मात्र पूर्णपणे गमावलं अशी स्थिती आपल्याला या पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. अजून एक पारितोषिक येत आहे. माजी तहसीलदार सन्माननीय दीपकजी आकडे साहेब यांच्याकडनं लागोपाठ जर एका गोलंदाजाने जर 3 विकेट्स प्राप्त केले तर मात्र 5,000 रुपयाचा कॅश प्राईज या ठिकाणी दिले जाणार आहे. नक्कीच आपण पाहू शकता टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते की कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये आता मात्र चेंडू द्यायचं, कशा प्रकारची गोलंदाजी आपण करायची आणि नक्कीच विचार केल्यानंतर आता मात्र पाहू शकता गोलंदाज यंगस्टर आहे आणि या ठिकाणी सुजित कालेकर. नक्कीच सुजितच्या हातामध्ये आता मात्र चेंडू दिलाय. पाहूया पहिल्या षटकामध्ये 8 धाव पाहायला मिळाल्या. आता मात्र 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 17 धाबींची गरज, म्हणजे जवळपास लगभग बॉल टू रन इक्वेशन आपल्याला इथे पाहायला मिळते. 18 चेंडूंमध्ये सर 18 धावांचीच गरज आहे. या ठिकाणी 26चं टार्गेट आहे. 8 धावा झालेल्या आहेत. 26चं टार्गेट आहे. 26 धावांचं लक्ष्य आहे. धावा झाल्यात 8, अजून 18 धावांची गरज आहे 18 चेंडूंमध्ये. थोडस स्क्रीनवर आपण मॉडिफाय करा. 26चा सर टार्गेट या ठिकाणी जर तरला पुन्हा एकदा उदाहरण आलं, जर तो षटकार झाला नसता तर सर काय म्हणाल? नक्कीच आपण या चेंडूनंतर हा वाक्य पूर्ण केलं तर हरकत नाही. परंतु या ठिकाणी काय सुरुवात पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर त्रिफला उद्ध्वस्त केला सुजित कालेकरने आणि अजून एक धक्का आपल्याला पाहायला मिळतो. या किरण स्पोर्ट जांभळपाडा संघाला लागणारा फलंदाज इथे मात्र बाद होतो. या जयेश प्रेक्षक टाळ्या वाजवा सामन्यासाठी. टाळ्या आणि डीजे वाजेल. टाळ्या वाजवा. काय सामना आहे मैदानामध्ये. थँक्यू डीजे. इथे मात्र वाक्य पूर्ण करायचं होतं आपल्याला. जर षटकार आला नसता तर मित्र म्हणेन हा विकेट जर बाद झाला नसता तर काही वेगळं झालं असतं सर. नक्कीच विकेट जर असता तर सामना घेऊन चालले असते.
मी तर म्हणतो किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा संघ, परंतु जो षटकार लगावला त्याचं प्रत्युत्तर दिलं या ठिकाणी फलंदाज बाद झालं. जसंच तसे प्रत्युत्तर. टीट फॉर टॅट मॅच गोइंग ऑन द ग्राउंड. तुम शेर हो तो हम भी सवा शेर सवा हो. शेर है, क्या बात है. सामना सोडला नाही ही महत्वाची बाब आहे बंटीस्पर कुक्षी बोर्ली संघासाठी. कारण ते नक्कीच सांगते की आमच्याकडे सुद्धा धमक आहे, आमच्याकडे सुद्धा कौशल्य आहे की आम्ही या 26 धावांचा संरक्षण करू शकतो. आणि तेच प्रयत्न आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सुरू होत असताना पाहायला मिळतो. हेच तर क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर प्रतिस्पर्धी संघ 100 धावा जोडत असेल तर आपण का 101 धाव सगळे जोडू शकणार नाही. तुमच्याकडे जिद्द असते गरजेचं आहे. क्या बात है. जर 434 धावा ऑस्ट्रेलियाने उभारल्या त्या सुद्धा पार होऊ शकतात तर आपण 25 धावा का डिफेंड करू शकत नाही. यालाच क्रिकेट म्हणतात. जसे कपिल देवजीने करून दाखवलेलं वर्ल्ड कप जिंकला होता 183 धावांवरती सर. 60 षटकांचा सामना. कपिल देवने आपल्या खेळाडूंना सांगितलं जर आपल्याला समोरच्या संघाने 182 वरती रोखलंय तर आपण का त्यांना रोखून दाखवणार नाहीये. हे त्यांनी करामत करून दाखवले. विश्वास आपण जिंकलेला. म्हणजेच इथे सांगतोय संघ की आपल्याला 25 धावा ते रोखलं, आपण सुद्धा त्यांना रोखूया. आणि ही ती मानसिकता या मैदानात आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त क्रिकेट. हो नक्कीच नक्कीच. झिम्बाब्वे संघ भारतीय संघाला पराभूत करू शकतो, या बांगलादेश संघ भारतीय संघाला पराभूत करू शकतो, तर आपण किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाला पराभूत का करू शकणार नाही. तुम्ही चांगला खेळ केला, नक्की तुमचा विजय नक्कीच होईल. या ठिकाणी इथे मात्र अमित स्टॅम्पर का लिडिंग एज चेंडू जातो बॅटला किस करून स्टँडच्या पाठीमागे जल्लोष पाहायला मिळतो. या धक्के बे धक्का दे धक्का फलंदाज बाद होतो. या ठिकाणी चौथा हादरा किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाला. होतो या नावाचा जय जयकारा रुबाब दादाचा लयच न्यारा रुबाब दादाचा लयच न्यारा रुबाब दादाचा लयच न्यारा गोरगरिबांना त्याचा सहारा मानितो दादाला घालतो. काय सामना आहे. 4 गडी गारद. विचार करू शकणार नाही असा सामना मैदानामध्ये रंगतोय. 25 धावा डिफेंड करतोय या ठिकाणी. 25 धावा डिफेंड करतोय, 26 धावा होऊ देत नाही असं वाटू लागलंय. मैदानामध्ये सामना संपला नाहीये, पण तो विचारसरणी बघा गोलंदाजांची तीच पाहतोय मी. कपिल देव साहेबांनी जसं काय यांना धडे दिलेले आहेत की काय आम्ही करून दाखवतो, तुम्ही सुद्धा करून दाखवू शकता या मैदानावरती. तुम जो सोच सकते हो तो तुम करके दिखाओगे, वो तुम सब कुछ करके दिखाओ जो तुमने आज तक नहीं सोचा है. सोच के देखो सितारे बदल जाएंगे, अरे नजर बदलो नजारे बदल जाएंगे. जबरदस्त सामना या ग्राउंडमध्ये सुरू आहे. आणि या एसके ट्रॉफी 2020 मधला एक सर्वोत्कृष्ट सामना होऊ शकतो सर. कमी स्कोरिंग मधला एक हाय व्होल्टेज ड्रामा. हो नक्कीच नक्कीच. अपयश अनाथ असते हे मी नक्कीच ऐकलेलं आहे, परंतु यशाला 1000 नातेवाईक असतात हे मी या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकतोय. काय सामना इथे मात्र पाहायला मिळतोय. कधी झुकतोय जांभूळपाडा संघाच्या दृष्टिकोनातून, तर कधी झुकतोय बोर्ली संघाच्या बाजूने. आणि अशाच प्रकारचे सामने नेहमीच प्रेक्षकांना पाहायला आवडत असतात. नवीन फलंदाज खेळपट्टीवर हर्षद आला आहे. 8 या धावसंख्येवर 4 गडी जांभूळपाडा संघाने गमावले. आणि इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडूची पैकी पाहायला मिळते. पंचांना प्रश्न विचारला हाऊस दॅट लेग बिफोरच्या रूपाने, परंतु मात्र पंचांनी अपील फेटाळली. यस बॅटच्या स्वरूपात चेंडू मात्र या ठिकाणी डीप थर्डमॅन मध्ये गेला होता. सिंगल येते आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता मात्र हलूच पुढे सरकताना 4 बाद 9 धावा. धावांसाठी चाचपडतोय, संघर्ष करतोय. ज्या जांभूळपाडा संघाबद्दल आपण पहिल्या इनिंग मध्ये बोलत होतो की काय तेच तरार मारा होतोय, परंतु त्या माऱ्यावरती जणू काय पाणी फेडलं जातंय या गोलंदाजाकडून जी गोलाजी होते बोर्ली संघाकडून, बंटी स्पोर्ट्स बोर्ली संघाकडून. जबरदस्त क्रिकेट. धावसंख्या मैदानात जाऊन ठेपले 9 या आकड्यावरती. 26 धावांचं लक्ष आहे, अजून 17 धावांची गरज आहे या मैदानामध्ये. 4 गडी बाद झालेत. जवळपास अर्धा डाव घसरलाय. गोलंदाज सुजित. प्रेक्षकांचा जल्लोष. खराब चेंडूचा समाचार. हुक केलाय चेंडू सीमा पार. चौकार. खूपच खराब चेंडू मित्रमंडळी. या ठिकाणी कुठेतरी फलंदाजावर प्रेशर पाहायला मिळालं होतं, परंतु या फटक्यानंतर थोडंसं तो प्रेशर नक्कीच रिलीज होईल. तर गोलंदाजासाठी एक सुवर्ण संधी आहे. माजी तहसीलदार सन्माननीय दीपकजी आकडे साहेबांच्या वतीने लागोपाठ 3 विकेटसाठी 5000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. सुजित नक्की थोडंसं या ठिकाणी रनअपमध्ये मात्र चुकतोय. पंचांच्या माध्यमातून डेड बॉलचा इशारा. आणि चौकाराने आता मात्र धावसंख्या आपल्याला दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळते. तब्बल 4 गडी बाद 13. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतो या फलंदाजाकडनं, कारण की या
चेंडूच्या अगोदर आपण जर पाहिलं तर की 4 धावा आल्या आणि त्यानंतर पाहिलं की सिंगल धाव मारायला मिळते आणि करणला माहिती आहे की आपण सिंगल डबल सुद्धा धावसंख्या जर या मॅचमध्ये जोडतोय तर नक्कीच आपण त्या धावांचा पाठलाग करू शकतोय आणि तीच रणनीती आहे आता मात्र करणकडनं आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 14 धावा. पहिल्या सत्रामध्ये सर पहिलं षटक या सामन्यामध्ये पहिलं षटक जे हाताळलं राजू ठाकरेने पहिल्या चेंडूचे विकेट, त्यानंतर तिसऱ्या चेंडूचे विकेट, 5व्या चेंडूचे षटकार. दुसरं षटक बघा, पहिल्या चेंडूचे विकेट, तिसऱ्या चेंडूचे विकेट आणि 5व्या चेंडूचे चौकार. असा समांतर रेषेत हा सामना सुरू आहे. दोन्ही पण गोलंदाजांनी दाखवून दिलं. आता पुढचे 2 गोलंदाज काय करतील, जे ह्या 2 गोलंदाजांनी कमवलं ते 2 गोलंदाज कमवतील का, तरच हा सामना जिंकू शकेल जांभूळपाडा संघ आणि हा सामना मुली संघ घेऊन जाऊ शकतो. हो नक्कीच. आपण जर धावफलकावर जर समीकरण पाहिलं कारवी सर तर नक्कीच मित्र म्हणणं खूपच सोपं समीकरण असेल किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघासाठी. कारण तुम्हाला प्रत्येक चेंडूमध्ये 1 धाव जोडायची आहे म्हणजे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि तुम्हाला तेवढ्याच धावा इथे मात्र जोडायच्या आहेत म्हणजे 12 धावा जोडायच्या आहेत. परंतु या ठिकाणी ज्यावेळी बंटी स्पोर्ट कुकचे संघ कमबॅक करेल, तुम्ही ज्यावेळी विकेट्स प्राप्त कराल, तुम्ही नक्कीच या ठिकाणी वारंवार डॉट चेंडूची सांगता कराल, त्यावेळी तुम्हाला एक संधी निर्माण होऊ शकेल कमबॅक करण्याची. आणि पाहूया तशा प्रकारची गोलंदाजी या तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल का. आणि सर हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. या षटकात समजणारे सामना कुठे जाणार आहे. हे षटक फार महत्त्वाचं. या षटकात जर 3 ते 4 अवघ्या धावा दिल्या तर शेवटच्या षटकामध्ये खूप चित्तथरारक सामना होण्याची दाट शक्यता. हो नक्कीच नक्कीच सर. या षटकामध्ये जर कमीत कमी धावा जर खर्च केल्या तर शेवटच्या षटकापर्यंत हा सामना एक रंगत निर्माण करू शकेल. समीरजी पवार साहेब उद्योगपती आहेत. 3 चौकारांसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राईज फलंदाजासाठी इथे मात्र पारितोषिक पाहायला मिळते. पहिला चेंडू खूपच चांगला पाहायला मिळतो. या स्वतः गोलंदाज फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवतायत परंतु कोणत्याही प्रकारची फिकी पाहायला आपल्याला नाही. कारण गोलंदाज सुद्धा माहिती की या ठिकाणी जर आपण 90 रुपयाने जर धावा खर्च केल्या तर मात्र या सामन्यापासून आपण कदाचित वंचित सुद्धा राहू शकतो. परंतु एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉट चेंडू आलाय हे फार महत्त्वाचं आहे बंटी स्पोर्ट कुकची बोरली संघासाठी. खूप छान सुरुवात करतोय गोलंदाज या ठिकाणी निखिल. पहिला चेंडू फक्त हलक्याने ड्राईव्ह केला होता, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये फिल्डिंग केली आणि त्या ठिकाणी विकेट सुद्धा पतन होऊ शकला असता परंतु स्वतःला सावरलं, थ्रो केला नाही, फेकी नाही केली. ओव्हर द विकेट, ओव्हर द हेड ऑफ बॉलर. चांगला फटका, फोर्सिंग स्ट्रोक आहे, लॉंग ऑफ एकाने येतोय. काय कव्हरिंग आहे, ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग देअर. ब्रिलियंट सेन्सेशनल क्रिकेट मैदानामध्ये सुरू आहे, सेन्सिबल क्रिकेट सुरू आहे मैदानामध्ये. अतिशय छानपैकी सामना. प्रेक्षको खूप छानपैकी सामन्याचा आनंद घ्या, मजा येते सामन्यामध्ये. अजूनही इथे मात्र चित्र स्पष्ट होत नाही की कोणता संघ सामना जिंकेल. बंद लिफाफामध्ये जे प्रमाणे आपण एखाद्या वेळी पॉकेट भरतोय, कॅश भरतोय आणि कोणालाच माहित आहे की या लिफाफामध्ये पैसे किती असतील आणि तसाच प्रकारचा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. या जांभूळपाडा विरुद्ध बोरिवली हा सामना. मनाशी बाळगलेले स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय या संघर्षाचं मैदान सोडू नका असं नेहमीच म्हटलं जातोय आणि संघर्ष दोन्ही संघांकडनं या मॅचमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. थोडासा वेळ कमी खर्च करा मित्रांनो, कारण यानंतर सुद्धा आम्हाला नक्कीच 3 सामने खेळवायचे आहेत. कारण आज आपण जर पाहिलं तर नक्कीच आजचा शेड्यूल थोडासा उशिराने सुरू झाला आणि त्याचमुळे पाहतो की नक्कीच थोडंसं वेळे संदर्भात तुम्ही आम्हाला नक्कीच सहकार्य कराल अशी आपण विनंती करतोय. गोलंदाज निखिल सामना करेल लेफ्ट हँड बॅट्समन. यावेळेला चेंडू हवेत आहे, मिस्टमिंग स्ट्रोक. हो हो, नशीब बलवत्तर, त्या ठिकाणी फिल्डर नाहीये. प्रेक्षक आवाज देत आहेत आणि दोन्ही गाड्या एका रोलावरती. अपघाताची दाट शक्यता. नॉनस्ट्राइक एंडला फलंदाज बाद. इट्स अ रन आउट. सेन्सिबल क्रिकेट, सेन्सेशनल स्टॉप देअर. व्हॉट अ मॅच. कम ऑन. धावसंख्या 16 आहे आणि गडी गारत होते या ठिकाणी 5व्या क्रमांकाचा. अर्धी फळी नष्ट नाबूद झाली आहे. समीकरण बघा, 9 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज. 12-12 होतं, त्यानंतर आता 1 धाव वाढले, 1 चेंडू कमी झाले नक्कीच आणि 1 विकेट सुद्धा कमी झाली सर. पूर्णपणे पैसा वसूल सामना इथे मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो. या
जी आयोजकांनी नक्कीच या स्पर्धेसाठी जी मेहनत केलेली आहे त्या मेहनतीचं फल या सामन्यापासून नक्कीच आपल्या ठिकाणी लाभतोय. अजूनही आपण जर पाहिलं तर मित्रांनो 10 धाब्यांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि नवीन फलंदाज खेळपट्टीवर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय गुरुनाथ. करणवर खूप मोठी आता जबाबदारी असणार आहे, कारण करण आपण जर पाहिलं तर एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिला जातोय, एक टेक्निकल खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिला जातोय. आणि इथे मात्र नक्कीच बॅटला एज लागून चेंडू जातो एस्टॅनच्या पाठीमागे. कुठेतरी या ठिकाणी निलेश देसलेकडनं मात्र म्हणेन चूक पाहायला मिळते, कारण जर हा चेंडू जर व्यवस्थित गॅदर केला असता तर नक्कीच हा डॉट चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला असता. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर त्याला नेहमीच पाहिलं तर महत्त्व नसतो. जे होतोय ते डोळ्यासमोर आपल्याला पाहायला मिळतोय. 9 चेंडू 8 धाब्यांची गरज, माफ करा 8 चेंडू 9 धाब्यांची गरज, उलटं समीकरण आहे. नक्कीच या ठिकाणी सर आधीच्या सत्रात आपण म्हणत होतो की जांभूलपाडा संघाने फार अभ्यास केलाय बोलीच्या फलंदाजांचा. व आता बोली संघ सांगतोय की आम्ही सुद्धा अभ्यास करून या ठिकाणी उतरलोय, आम्ही इथे फिरायला नाही आलेलो आहे, या SK ट्रॉफीमध्ये अभ्यासपूर्ण कामगिरी करतोय. जबरदस्त तोडीस तोड प्रत्युत्तर देतोय बोरिवली संघ जांभूलपाडा संघाविरुद्ध. हो नक्कीच नक्कीच दोन्ही संघाचं कौतुक करावं तेवढं कमीच असेल. ज्याप्रमाणे गोलंदाजाने खास करून या मॅचमध्ये परफॉर्मन्स आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. या जांभूलपाडा संघाने गोलंदाजीवर नक्कीच प्रभात कामगिरी केली आणि त्यानंतर बंटीस्वर कुक्षे बोरी संघाची सुद्धा गोलंदाज चांगली कामगिरी करतायत. चेंडू हवेत आहे, गोलंदाज चेंडूच्या खाली, झेल ड्रॉप. हा झेल सुटलाय की सामना सुटलाय, परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावच्या स्वरूपात बाद होता होता कुठेतरी मात्र या ठिकाणी वाचलाय. नक्कीच आपण पाहू शकतो या ठिकाणी नक्कीच चर्चा केली जात आहे आणि शेवटच्या क्षणी आता मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. परंतु मी विनंती करतो की बंटीस्वर कुक्षे बोरी संघ आपण क्षेत्राशी सजून घ्यायचा आहे. जो काही निर्णय येईल तो नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तर आमचे नक्कीच ऑनलाईन ऑफिटिंग नक्की मी विनंती करतो आपण रिप्लाय या ठिकाणी सादर करायचा आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला होता, कारण पंचांच्या नजरेच्या आड क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी कीपर, ज्याची पाठ होती पंचांच्या समोर. शानू कुरेशी सरांना दिसलं नाहीये. हा फेकी झाला, चेंडू थ्रो झालेला आहे. विकेट किपर गॅदर करतोय आणि हा स्टंपला यस धडक देतोय. इट्स अ विकेट, इट्स अ विकेट, इट्स आउट, ॲब्सोल्युटली क्लीन विकेट. नो डाऊट. ज्याप्रमाणे पाणी एखाद्या समुद्रामध्ये साप असतो त्यापेक्षा हा क्लिअर विकेट आपल्या ठिकाणी पाहायला मिळालं. सुपर. इथे मात्र चांगली या ठिकाणी टेलिकास्ट आपल्याला नक्कीच प्रिन्स मूव्हीज यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कारण महत्त्वाचं सामना इथे मात्र पाहायला मिळतोय आपल्या ठिकाणी, कारण प्रत्येक धाव ही फार महत्त्वाची आहे आणि कोणत्याही प्रकारचं पंच सुद्धा नक्कीच या ठिकाणी रिस्क घेत नाही. आणि शानू कृषी पंतांनी इथे मात्र हेर की नक्कीच या ठिकाणी थोडंसं कुशल मुवमेंट आहे. लगेच आमच्याकडे मात्र या ठिकाणी इशारा केले, तिसऱ्या पंचाची मागणी केली आणि इथे मात्र दूध का दूध पाणी का पाणी हे आपल्याला नक्कीच या ठिकाणी स्क्रीनवर पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहिली तर या ठिकाणी पुढे जात असताना आपण पाहू शकता 18 धावा आणि आता मात्र विजयासाठी आपण जर विचार केला तर चेंडू शिल्लक आहेत 7 आणि धावांची आवश्यकता आहे 8. प्रत्येक धाव गोल्डन आहे जांभूलपाडासाठी आणि प्रत्येक चेंडू गोल्डन बॉल आहे या ठिकाणी बोरिवली संघासाठी. एकाच वेळेला दोन्ही इव्हेंट पाहायला मिळतात मैदानामध्ये. धाव जितकी महत्वाची तितका चेंडू महत्वाचा झालाय. असा सामना होऊ लागलाय मैदानामध्ये. पूर्णपणे गोलंदाजांचं वर्चस्व राखणारा सामना. फुल टॉस, त्याने क्षेत्ररक्षक आहे, एक टप्पा घेतो, हो मिस फिल्डिंग आणि पाहता पाहता त्या ठिकाणी एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत सुद्धा केलं. तिसऱ्या घेण्याचा प्रयत्न केला जातोय, नाही, परत येतोय. काय सामना सर, असं वाटतं की हा सामना खूप मोठा आहे. मोठ्या धावसंख्येचा बद्दल छोट्या धावसंख्येत सुद्धा हा सामना मोठा, हाय व्होल्टेज, इलेक्ट्रिफाईंग, टर्बोजेट झालेला आहे मुकाबला. काय मॅच आहे आणि हे भाग्य आहे SK ट्रॉफीचं मी म्हणू शकतो. या ट्रॉफीमध्ये इतके चांगले सामने होऊ लागलेत आजच्या पहिल्या दिवसामध्ये. 3 षटकं समाप्त झाली, धावसंख्या आहे 20. समीकरण पाहूया आपण. येणारे चेंडू 6 आणि 6 धावांची गरज. चला क्षेत्रशी लगेच लावून घ्यायचं आहे प्लीज. जास्त वेळ इथे मात्र नक्कीच आपण दौडू नका. यानंतर लगेच जय दुर्गा आमणे आणि जय अंबिका दोरपाडा या संघाने सज्ज राहायचं आहे. त्यानंतर मेरीलोन बापगाव संघ आणि श्रीगणेश मुठुवल या 2 संघामध्ये लढत असणार आहे आणि त्यानंतर
हा पहिल्या दिवसाचा शेड्यूल कदाचित या ठिकाणी समाप्त केला जाऊ शकेल असं नक्की दत्ता सुतार आमच्याकडे या ठिकाणी आम्हाला सांगतायत. स्पीडअप करा, फिल्डिंग सजून घ्या, लगेच फिल्डिंग फैलावून घ्या प्लीज. इतकी टीम मिटिंग करू नका. 6 चेंडू बाकी आहेत, 6 धावांची गरज. एसके ट्रॉफी 2020 मधला सर्वात सुंदर, सर्वात विस्फोटक, सर्वात रमणीय, सर्वात चित्तथरारक, सर्वात हाय व्होल्टेज मुकाबला होऊ लागला. फक्त 25 धावा उभ्या केल्यानंतर सुद्धा असा सामना होऊ शकतो अशी प्रचिती येते आपल्या मैदानामध्ये. कारण हा खेळ आहे क्रिकेटचा, गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी इन दिस क्रिकेट. परंतु या ठिकाणी एक चांगला बॅटल पाहायला मिळू शकेल आपल्याला या ठिकाणी. कारण सर्वात जास्त अनुभवी गोलंदाज आपल्याला या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळत आहे निलेश देसले. परंतु या सत्रातील आपण जर पाहिले तर सर्वोत्कृष्ट चांगला परफॉर्मन्स निलेशला या षटकामध्ये मात्र करावा लागेल. कारण तुम्हाला या शेवटच्या श्रेणी 6 धावांचा इथे मात्र फक्त संरक्षण करायचं आहे आणि खूप मोठी जबाबदारी असेल आता मात्र करणच्या खांद्यावर. कारण करण आपण जर पाहिलं तर नक्कीच सलामीला आला होता आणि नक्कीच एका बाजूने मात्र या ठिकाणी लढतोय आपल्या संघासाठी. कारण त्याच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय, एक चौकार आलाय, वैयक्तिक 14 धावांवर केलतोय आणि इथे मात्र चांगला फिनिशर तुम्हाला नक्कीच बनायचा असेल तर मात्र शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला किलपट्टीवर टिकून राहणं खूपच गरजेचं आहे. निलेश राऊंड द विकेटने आपल्या षटकात सुरुवात करतोय. पहिला चेंडू थोडासा नक्कीच वेगाने टाकला होता, नक्कीच परफेक्ट टायमिंग या चेंडू मागे मात्र पाहायला मिळाला नाही. परंतु सिंगल धाव पहिल्या चेंडूवर पाहायला मिळते. या 5 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 5 धाब्यांची गरज. मॅग्निफिसन्स पीस ऑफ बॉलिंग. बॅटिंगकडे सर कोणी लक्षच देत नाही या सामन्यामध्ये. फक्त लक्ष आहे ते फक्त गोलंदाजांवरती. 8 गोलंदाज पाहिले आपण या सामन्यामध्ये. 8वा गोलंदाज आहे निलेश देसले, जो आता महत्त्वाचं षटक हाताळतोय, शेवटचं षटक, ज्याला आता 5 धावा डिफेंड करायच्या आहेत. येणारे चेंडू 5 धावांची गरज आहे. 5 म्हणजे 4 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि समोरच्या संघाला, जांभूळपाडा संघाला 5 धावा करायच्या आहेत 5 चेंडूंमध्ये. राऊंड द विकेट निलेश देसले. जागा बनवतोय, चेंडू जातोय डावी हस्ती सोडून. इट्स अ वाईड डिलिव्हरी. अवांत धाव मिळते. अशा धावा देऊन चालणार नाहीये. अचूक मारा. जसा पहिला चेंडू भेदक होता, फक्त सिंगल प्राप्त झाली. आता निलेश देसले नक्कीच हताश, निराश, नाराज झालाय मैदानामध्ये. कारण एक अवांतर चेंडू झाला, अवांतर चेंडू दिला आणि एक अतिरिक्त धाव सुद्धा प्राप्त झाली. जांभूळपाडा संघासाठी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 22 वर. 4 धावांची गरज. चांगला फटका व्ही मध्ये खेळण्याचा प्रयत्न. अलाउन द कार्पेट, वाईड इज लॉंग ऑन येतोय. थोडंसं मिस फिल्डिंग होतोय. नॉनस्ट्राईक एंडला धोका. ओहो, फेकी बघा डायरेक्ट विकेट किपरकडे. आणि निलेश देसले पुन्हा एकदा अग्रेसिव्ह भूमिकेमध्ये पाहतो आपण. अनपेक्षितपणे थ्रो त्याला हवा होता, ऍक्च्युअली अपेक्षा होती, पण तो थ्रो गेला विकेट किपरकडे. पण तो सिंगलच मिळाली, हे महत्वाचं झालं. विनंती आहे की खेळाडू कक्षामध्ये थोडंसं शांतता पाळायची आहे प्लीज. जांभूळपाडा संघ थोडासा शांतता आपण पाळायची आहे. जास्त आरडाओरडा करू नका प्लीज. निलेश पुन्हा एकदा. इथे मात्र फुलटा चेंडू ऑन साईडला, खूपच चांगला फटका पाहायला मिळतो या. परंतु निखिल पाटील चांगला क्षेत्रक्षेत्र संधी धावचीची आणि या ठिकाणी संधी गमावली. संधी होती परंतु संधीचं सोनं मात्र या ठिकाणी करता आलं नाही. आणि इथे मात्र मित्र म्हणेन फलंदाजाने 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या आणि आता मात्र या ठिकाणी विजयाकडे अग्रेसर होतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण 3 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे आता चेंडूंची संख्या जास्त पाहायला मिळाली आणि आता मात्र धावांची संख्या कमी पाहायला मिळते. या 2 धाब्यांची गरज, माफ करा 1 धावेची गरज या ठिकाणी पाहायला मिळते. या धावांची बरोबरी पाहायला मिळते. स्कोर लेवल झालेला आहे आणि मात्र हा सामना जिंकायचा असेल तरी धाव 1 इथे मात्र तुम्हाला कंपल्सरी जोडावा लागेल. एक धाबेची गरज हा सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाला. आणि इतके मात्र नक्कीच विनिंग फटका
करण फिरांगणीच्या बॅट मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. पंचाचा बॅटचा इशारा, लेग बॅकचा इशारा, अवंतर धावसंख्येत भर झाली या ठिकाणी आणि या सामन्यावर विजयश्री पटकावताना या ठिकाणी किरण स्पोर्ट दामोलपाडा संघ अनेक अभिनंदन. हार्ड लक बंटी स्पोर्ट कुक्षे बोरिवली, हार्ड लक निलेश देसले. परंतु निश्चित चांगली फाईट तुमच्या संघाकडनं पाहायला आपल्याला. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. तर नक्कीच शिवशक्ती कोशिंबीर सगळं तुम्ही गार्ड झोपू शकता, कारण तुमचा सामना आज मात्र या ठिकाणी होणार नाही. त्याचप्रमाणे ओमसाई वाशिरा संघाला सुद्धा विनंती असेल की तुमचा सामना सुद्धा आज खेळला जाणार नाही. तर त्याला हँडसेक करायचा आहे. हँडसेक केल्यानंतर आपण मैदान सोडायचं आहे. दोन्ही संघाला विनंती असेल आणि या सामन्यातील सामनावरचा पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत. काय गोलंदाजी या दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली, लाजवाब. तर नक्कीच आपण या सामन्याचा सामनावीर पुरस्कार देत आहोत, ज्याने खूपच चांगली गोलंदाजी साकारली. करणचा परफॉर्मन्स खूपच चांगला पाहायला आपल्याला, परंतु नक्कीच सचिन मात्र एका षटकातच पहिल्या हाताला 2 धावा खर्च केला, 1 गडी बाद केला आणि तोच ठरतो या सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू. तर नक्कीच सचिनला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे पुरस्कार स्वीकारण्यासाठी आणि जयदुर्ग आमने संघाला विनंती असेल की आपण मैदानाच्या आतमध्ये त्वरित शस्त्राची सजून घ्यायचं आहे. तर नक्कीच आपण या ठिकाणी सचिनला सन्मानित करतोय. मी सन्मानित निलेशजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सुंदर ट्रॉफीज आहेत ती या ठिकाणी परिधान करणार आहोत. त्यानंतर मी दत्ता सुतार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर आणि ॲपी पीज हे 2 पारितोषिक आपल्या शुभ हस्ते आपण द्यायचे आहे. त्यानंतर मिस्टर मोहन सालवी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील गिफ्ट हॅम्पर या ठिकाणी देणार आहोत. खूपच चांगली गोलंदाजी या ठिकाणी सचिन म्हात्रे याचकडून आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्यानंतर द्वारकानाथ लिये यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे शेवटचं पारितोषिक या ठिकाणी परिधान करणार आहोत. वेल बॉल सचिन, तुम्हाला पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. गुड बाय, गुड नाईट. तर त्याला पंतांना सुद्धा विनंती असेल की आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपण जास्त उशीर इथे मात्र या ठिकाणी करू नका. या सामन्यानंतर मित्रांनो शेवटचा सामना आजच्या दिवसाच्या खेळामध्ये आपण पाहणार आहोत. श्री गणेश मुठवल आणि मेर 11 बापगाव या 2 संघात सज्ज राहायचं आहे, कारण पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर या 2 संघामध्ये नाणेफेकी होईल आणि खेळाडू कक्षामध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळते. आपण ऐकणार आहोत. जून नांदुर्गी गावाचा हा सुपुत्र आहे आणि प्रथमतः SK ट्रॉफीमध्ये त्यांचा आपण गोड आवाज ऐकतोय. तर वेलकम समीर ठाकरे, तुमचं मी समर्पित कक्षामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. थँक्यू, खूप खूप धन्यवाद योगेश पाटील. तर दुसऱ्या फेरीला सुरुवात होते आहे. आमनेपाडा विरुद्ध देवरुंग पाडा अशी लढत आपण बघतोय. सॉरी, आमने विरुद्ध देवरुंग पाडा अशी लढत आहे. दुसऱ्या फेरीमधील पहिली लढत ज्यामध्ये टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला या ठिकाणी आमने या संघाने. अतिशय रंगतदार मॅच, रफ अँड टफ, निश्चितच हाय व्होल्टेज मॅच आपण बघितली मागची. फक्त 26 रन्सच्या चेस करायच्या होत्या, तरी देखील शेवटच्या बॉलपर्यंत सामना कोणत्या संघाच्या बाजूने झुकतोय निश्चितच कोणी स्पष्टपणे सांगू शकत नव्हता. तर ह्या मॅचकडे वळणार आहोत, ज्यामध्ये टॉस जिंकल्यानंतर आमने संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. तर देवरुंगपाडा संघाला किती धावांपर्यंत रोखण्यामध्ये यशस्वी ठरतोय हे पाहणं गरजेचं राहील. तर पहिली ओव्हर